हाय हॅलो नमस्कार. मी श्वेता सातवे या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या नव्याने स्वागत करते. तर आता मी जस्ट कामावरून घरी आलेले आहे. तर घड्याळात 6:30 वाजल्यात, तुम्ही बघू शकताय. तर मग आता सगळ्यात आधी मी बघते बेसिंगमध्ये किती भांडी आहेत दुपारपासूनची. तर थोडीच होती, जास्त नव्हती, तुम्हाला पण दाखवते. तर सगळ्यात आधी मी आता सकाळी जे बाहेर कपडे वाळत टाकले होते तर ते काढून घेते आणि नेऊन सोफ्यावरती ठेवून देते आणि नंतरला जशी फ्री होईन तसे मग कपडे फोल्डिंग करून कपाटात ठेवून देईन. तर मग ते काम झाल्यानंतरला मला भरायचं होतं पाणी. तर जास्त नव्हतं भरायचं, बस एक खंडा आणि एक कळशीच भरायची होती, बाकी तर सगळं भरलेलं होतं. तर जाते सगळ्यात आधी. तेच पाण्याचं मोठं प्रॉब्लेम आहे गावामध्ये आमच्या. हँडपंपने हलवून पाणी घेऊन यावं लागतं डोक्यावरती, ते पण. तर चला मग दाखवते तुम्हालाही या व्हिडिओसकट आमच्या गावातील बोरिंग. माझं मत तर हे आहे की जे आपल्या गावाचे चांगले काम करतात गावासाठी, तर त्यांना एकच विनंती आहे की ह्या आपल्या छोट्याशा गावामध्ये लवकरात लवकर पाण्याची सोय करून देणे, जेणेकरून आम्हालाही बरं पडेल. एकच बोरिंग आहे आणि ती पण हँडपंपची आहे. खूप गर्दी पण असते, त्याच्यामुळे वैताग येतो. तर मी आशा करते की म्हणजे असंच लवकरात लवकर आपल्या गावात पाणी येऊन जाऊ देत. म्हणजे कसं, पाणी असेल तर सगळं काही होतं, त्याच्यामुळे पाणी हे जरुरी आहे. तर इथे पटकन मी हंडा वगैरे भरून घेते आणि मग तुमच्याशी मी बोलते. आणि राहिला प्रश्न एप्रिल आणि मेचा महिना आल्यावरती, तर पाणी तर बिलकुल येत नाही बोरिंगला. त्याच्यामुळे तर खूप वैताग येतो पाणी भरण्यासाठी. तर आता तुम्ही बघितलं, सगळं माझं आवरून पण झालेलं आहे. झाडू मारली, कपडे वगैरे फोल्डिंग करून कपाटात ठेवून दिले, फरशी पण पुसून घेतली. आणि इथे तुम्ही बघताय शेवग्याची शेंगा. तर मला आईने दिले होते बाजूच्या, तर त्याच मी बनवायला घेतल्यात. म्हटलं भाजी बनवते, त्याच्यामध्ये हे टाकून घेते. सुकटीची भाजी बनवते. भाजी म्हणजे कालवण. आणि एकीकडे मी भात पण ठेवलं शिजायला आणि दुसरीकडे ठेवलेलं होतं मी आंघोळीसाठी पाणी गरम करायला. तर आता मी इथे सगळं साल वगैरे काढून घेते शेवग्याच्या शेंगाच्या, म्हणजे अशा पटकन शिजतात ना, त्याच्यामुळे.
आणि सुकटीच्या कालवांचा रेसिपी मी काही तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण की मला नॉनव्हेज बनवता येत नाही परफेक्टली. त्याच्यामुळे तर मी माझ्या पद्धतीत मला जसं जमतं तसं मी बनवते. तर आता इकडे मला जास्त चहाची खूप तलब येत होती, तर इथे ब्लॅक टी वगैरे बनवायला घेतलं आहे. आणि एकीकडे माझं दुसरं काम पण चालू होतं. तर मस्त अशी उकळती गरम गरम चहा घेतला आंघोळ वगैरे करून. तर बघताय तुम्ही आता गॅसवर ठेवून दिले चहा. तर एकीकडे मी तर इथे माझा चहा पण रेडी झालेला आहे. कोणाकोणाला चहा प्यायला जास्त आवडतं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर खूपच आवडतो चहा प्यायला. तर आता इथे मी आंघोळ वगैरे करून देवबत्ती करायला घेतली आहे. मस्त असं तारक मंत्र लावून मी देवपूजा करत असते. मस्त असं फ्रेश वाटते देवबत्ती करून. बघताय तुम्ही. माझी इथे देवपूजा झाल्यानंतरला मी लगेचच चहा प्यायला घेतला. चहा पिण्याचं बाकी होतं, फक्त त्याच्यामध्ये पोहे टाकले होते. चहा आणि पोहे खाऊन घेतले आणि इकडे माझं सगळं जेवण पण रेडी आहे. आणि घड्याळात वाजलेत 9 वाजले होते सगळे आवरेपर्यंत. तर मग व्हिडिओ मी पुढचं काही शूट केलं नाही. लगेचच मी सकाळी मॉर्निंगमध्ये जो हा व्ह्यू आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला. सकाळचे 7:30चा टायमिंग होता. तर इथे मी टिफिनसाठी तयारी केली होती. कुकरला चढवलं होतं सगळं आणि भात वगैरे ठेवला होता टिफिनसाठी. तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जे तुम्ही सांगितलं होतात मला कमेंट्समध्ये की तुझं ऑफिसमधून आल्यानंतर जे तू कसं म्हणजे मॅनेज करते, तर तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आणि इथे तुम्ही बघताय आमचं 2 दिवसाने मावशींच्या मुलांचं लग्न येणार आहे, तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. बाय बाय.